Let us start. Hello. चालू करूया का? Yes, sir. पॅटर्नची प्रोग्रामची केली का प्रॅक्टिस? आलं का? येतात का पॅटर्न्स? हॅलो. Yes. So today we will try to understand what is meant by ASCII value. Long form of ASCII is American जॉईन झाले का सगळे? किती 33 जण आहेत बघा. स्क्रीन दिसते का? No, sir. बघा. Yes, sir. American ASCII and so we will understand American Standard Code for Information Interchange. American Standard Code for Information Interchange. This is the long form of ASCII. Let us try to understand what is meant by ASCII. Directly we will display ASCII values on the output screen, and let us try to understand what are these ASCII values. So let us include header files at the top, stdio.h, hash include conio.h, void main, opening curly bracket, closing curly bracket, CLR SCR to clear the previous output screen, get safe to hold the output screen. Before CLR SCR we can declare our variable. So before here for characters ASCII values will be there. And for example, I will use char, and here I will write ch is equal to character constant 1 as काहीतरी लिहू आपण. And if I will try to display printf /n ASCII value of character constant 1 is equal to %c, ch. So it will display एक ASCII व्हॅल्यू आहे. एक जर असेल ASCII व्हॅल्यू तर त्याच्यामध्ये कुठलं कॅरेक्टर असतं? एका ASCII व्हॅल्यू साठी असलेलं कॅरेक्टर. इथे कॅरेक्टर आलंच नाही. इंटिजर व्हॅल्यू द्यायला पाहिजे बरं का. ASCII व्हॅल्यूज आर इंटिजर व्हॅल्यूज, लक्षात घ्या. दिसतंय का काहीतरी स्क्रीनवर? हॅलो, काय आहे ते? स्माइली दिसते का? स्माइली. हॅलो. Yes, sir. Yes, sir. त्याचे 2 डोळे आहेत वरती आणि खालती त्याचे लिप्स आहेत म्हणून आपण, ठीक आहे. आणि गोल असं ते दाखवलेलं आहे ना, ही स्माइली आहे, लक्षात घ्या. सो फॉर each and every ASCII व्हॅल्यू देर विल बी स्पेसिफिक कॅरेक्टर्स. फॉर एक्झाम्पल आपण एक साठी बघितलं. सिमिलरली कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट.
दोन ASCII व्हॅल्यू घेऊन जर समजा ह्याला व्हेरिएबल बदलला आहे ना, CH1 म्हणू, ह्याला CH2 म्हणू, CH1 कंट्रोल इन्सर्ट कॉपी शिफ्ट इन्सर्ट पेस्ट आणि इथं CH2 केलं. ASCII व्हॅल्यू फॉर कॅरेक्टर, ASCII व्हॅल्यू ऑफ कॅरेक्टर कॉन्स्टंट 2n. येतं का लक्षात? हॅलो, Yes, sir. यस. Yes, sir. Yes, sir. सो फॉर इच अँड एव्हरी इंटिजर व्हॅल्यू त्याला आपण ASCII व्हॅल्यू म्हणतोय आणि प्रत्येक व्हॅल्यू साठी तिथे कॅरेक्टर आहे. तर ते कॅरेक्टर म्हणजे थोडक्यात सिम्बॉल्स आहेत. आता हे स्माइली आहेत, हे दोन्ही पण. एक साठी वेगळी स्माइली, ती कसली बघा आहे ना, पोकळ स्माइली म्हणू आपण. दुसरी जी आहे ती भरीव आहे, आतमध्ये व्हाईट कलर भरला गेला. जिथे काळं दिसत होतं आतमध्ये, तिथं मला वाटतं थोडस व्हाईट झालं आणि जिथे व्हाईट होतं ते ब्लॅक झालं. येस. इन्व्हर्टेड स्माइली म्हणू ह्याला आपण दोनला. येस. Yes. मला वाटतं 3 ला हार्ड येतं. कंट्रोल इन्सर्ट कॉपी शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. If integer value 3 you will be considering, and if it is character type of variable, so for 3 value आहे, ज्यावेळेस 3 ASCII व्हॅल्यू असते त्यावेळेस आपल्याला मला वाटतं हार्ड भेटतं. अशा सगळ्या ASCII व्हॅल्यूज दिसतात आपल्याला. हॅलो, ओके. येतं का लक्षात? Yes, sir. मग टोटल किती ASCII व्हॅल्यूज आहेत ह्याला आपण सेव्ह करूया. हे समजलं का? ASCII व्हॅल्यू म्हणजे काय? इंटिजर व्हॅल्यू असते आणि CH नावाच्या व्हेरिएबल मध्ये जे कॅरेक्टर टाईपचं व्हेरिएबल असतं त्याच्यामध्ये आपण जर व्हॅल्यू स्टोअर केल्या ना, व्हॅल्यू इंटिजर व्हॅल्यू म्हणून आपण, त्याच्यामध्ये जर आपण इंटिजर व्हॅल्यू स्टोअर केल्या आणि ते कॅरेक्टर जर आउटपुट स्क्रीनवरती दाखवलं तर त्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी एक कॅरेक्टर आपल्याला डिस्प्ले होतो आउटपुट स्क्रीनवरती. It means for each and every character there are few values which are standard, and त्याला आपण अमेरिकन स्टँडर्ड कोड म्हणतोय ना. कशासाठी? फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. सम टाइम ऑफ इन्फॉर्मेशन इफ यू वॉन्ट टू चेंज. अँड आता ह्याच्यावरून कसं आहे बघा, तुम्ही जर केअरफुली ऑब्झर्व केलं, आपण ते पहिल्यांदा दाखवूया ना किती ASCII व्हॅल्यूज आहेत आणि कुठल्या कुठल्या व्हॅल्यूसाठी कुठल्या ASCII व्हॅल्यूज असतात. हे समजलं का? हॅलो. Yes, sir. Alt F ह्याला सेव्ह ॲज करून 2.c ऑलरेडी फाईल आहे वाटतं. Alt F save as 500.c. आता हेच बरं का कसं लिहितोय बघा. इंटिजर टाईपचं घेतलं, आय नावाचं व्हेरिएबल, फॉर लूप वापरली आणि मशीनला इथं सांगू आपण i इज इक्वल टू 0, i इज लेस दॅन ऑर इक्वल टू 255. टोटल 256 ASCII व्हॅल्यूज आहेत, लक्षात घ्या. i प्लस प्लस प्रत्येक वेळेस i ची व्हॅल्यू 0 पासून 255 पर्यंत वाढवत नेली आणि मशीनला सांगितलं इकडे आहे ना, प्रिंट एफ डिस्प्ले करायला लावला आहे ना सगळ्या ASCII व्हॅल्यूज विथ ऑल कॅरेक्टर्स विथ ASCII व्हॅल्यूज. मग कसं लिहिलं बघा ना, इथे थोडासा स्पेस सोडला. %d म्हणजे ती ASCII व्हॅल्यू इज इक्वल टू %c म्हणजे त्याच्या पुढे त्याचा कॅरेक्टर डिस्प्ले व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने लिहिलं आहे ना. इथे मेसेज टाकू आपण, प्रिंट एफ बॅकस्लॅश शेवट देऊया, ऑल ASCII व्हॅल्यूज विथ कॅरेक्टर्स F2 नि रन केलं. काय होणार सांगा? आय ची व्हॅल्यू 0 घेणार, ते 0 साठी त्याच्या पुढे त्याचा कॅरेक्टर दाखवला जाणार. म्हणजे 0 ASCII व्हॅल्यू असताना त्याचा कॅरेक्टर समोर दाखवला जाणार. येतं का लक्षात? Yes, sir. 0 पासून 0 ला हे ट्रू होणार, 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 255 ट्रू होणार. खाली येणार तो 0 साठी ASCII व्हॅल्यू कॅरेक्टर काय आहे ते दाखवलं जाणार. परत आय ची व्हॅल्यू 1 नि वाढणार
आणि हे मला वाटतं 256 वेळा एक्झिक्यूट होणार आणि प्रिंटफ स्टेटमेंट जे आहे ते 256 वेळा एक्झिक्यूट होऊन प्रत्येक व्हॅल्यूसाठी, प्रत्येक आस्की व्हॅल्यूसाठी काय कॅरेक्टर असोसिएट आहे ते दाखवलं जाणार आउटपुट स्क्रीनवरती. येस. Yes, sir. काही व्हॅल्यूजला तिकडे कॅरेक्टर नसेल बरं का, काही व्हॅल्यूजला कॅरेक्टर असेल. कुठल्या कुठल्या ह्याला असतं ते बघा आता तुम्ही. मी रन करतोय, दिसतंय का? हॅलो. Yes, येस. sir. 0 साठी काय नाही आहे, 1 साठी स्माइली आहे, 2 साठी स्माइली आहे, 3 साठी मला वाटतं ह्याला हार्ट म्हणू आहे ना, हार्ट शेप. पत्ते जर खेळत असेल तर तिकडे डायमंड आहे इकडे, ह्याला हार्ट म्हणतात बरोबर. बदाम काय म्हणणार बघा ना, चौकट. हा किलवर म्हणजे क्लब म्हणतात इंग्लिश मध्ये. 6 ला स्पीड आहे तो स्पीक. ठीक आहे. 7, 8, 7 ला काही नाहीये मला वाटतं. 8 ला मला वाटतं बॅकस्पेस असावा, बॅकस्पेस इज इक्वल टू उडून गेलं बघा ना. 9 ला मला वाटतं टॅब आहे. 10 ला मे बी एंटर असावा. 11, 12, 13 गायब आहे. 14 पासून काहीतरी म्युझिकचा सिम्बॉल आहे ना. 15 ला काहीतरी बल्ब सारखा सिम्बॉल आहे, माहित नाही काय बघा. 16 ला एरो आहे उजव्या साईडला जाणारा. 17 ला लेफ्ट साईडला जाणारा. जर हे सगळे सिम्बॉल जर व्यवस्थित बघितले ना केअरफुली, तर हे सगळे सिम्बॉल्स वापरून डेनिस रिचीनी ग्राफिकल युजर इंटरफेस तयार केलाय टर्बोसीचा. हॅलो. Yes, sir. आता दाखवतो मी तुम्हाला. हे जे 18 आहे ना, या 18 ला जो काही दिसतंय इथे वरती आणि खालचा एरो, मी आता एंटर की प्रेस करून इथे दिसला का हो? हॅलो. इथे येतो, इथे. हॅलो. हॅलो. दिसतोय का? काय आता अवघड झालं. येस. Yes, sir. Yes, sir. 18 व्हॅल्यू साठी जो सिम्बॉल आहे तो इथे चौकटी कंसात दिसतोय का? हा बघा. त्याच्यानंतर हा जो बॉक्स असेल हा पण कुठेतरी इथं सापडेल तुम्हाला. हिरवो बटन जे आहे ते इथे आउटपुट स्क्रीनवरती कुठेतरी सापडेल. मला वाटतं 220 ला आहे का बघा, का 223 ला आहे बघा. 223 व्हॅल्यू असताना जो काही कॅरेक्टर येतोय ना, तो म्हणजे हा बॉक्स आहे. कुठला? हा हिरवा. येस. हॅलो. Yes, sir. आणि हे जे आहे ना, हा डाव्या साईडचा एरो म्हणू आपण, हा उजव्या साईडचा एरो, हे पण इथे कुठेतरी आहेत. 16, 17 ला बघा, चेक करा. 16, 17. हॅलो. येस. Yes, sir. हा. त्याच्यानंतर ही जी जाळीदार डिझाईन आहे खालची, ही दिसते का हो? Yes, sir. Yes, sir. हा. ह्याच्यासाठी पण कुठेतरी आस्की व्हॅल्यू तिथे आहे. मला वाटतं 177 असावं ते. 177, 177 आस्की व्हॅल्यू 177 जर कन्सिडर केली तर त्याच्यासाठी जो कॅरेक्टर येतो ते म्हणजे मला वाटतं हे असेल, हा खालचा. येस. हॅलो. Yes, sir. ही जी डबल लाईन दिसते, ही जी डबल लाईन दिसते ना, ही पण कुठेतरी सापडेल. 182, sir. 182. हा. 182 ला पण तिथं मध्ये थोडस लाईन आहे बघा. आपल्याला फक्त व्हर्टिकल लाईन्स पाहिजेत. 186 दिसतं का बघा ना, 186. Oh, yes, sir. आणि 187 बघितला तर त्या जो ग्राफिकल युजर इंटरफेस आहे, ज्याला आपण काय म्हणतोय, GUI. बरोबर, GUI ग्राफिकल युजर इंटरफेस. हॅलो. तर तो ग्राफिकल युजर इंटरफेस हा आस्की व्हॅल्यूज वापरून तयार केला गेलेला आहे. 187 बघितलं तर तो कॉर्नर असेल कुठला तरी. मला वाटतं उजव्या साईडचा टॉपचा कॉर्नर असणार तो 187. हॅलो. येस. 187 साठी असलेला सिम्बॉल बघा, उजव्या साईडचा टॉपचा कॉर्नर येतो. हॅलो. येस. Yes, sir. हा. समजलं का बघा. ह्याला काय म्हणतात, ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणतात.
when any software you will be using, so user will have to observe something, and we are calling it as graphical user interface. प्रत्येक सॉफ्टवेअरला काहीतरी दिसलं पाहिजे डोळ्यांना आहे ना, आपल्याला वापर करता येण्यासाठी, डोळ्यांना दिसण्यासाठी डिझायनिंग केलं जातं. गेमिंग वगैरे असतील तर बघा आहे ना, ह्यातले बरेच सिम्बॉल्स वापरले जातात गेमिंगसाठी. येस, हॅलो, Yes, sir. हा, गेमिंगसाठी पण वापरलं जातं. बरेच काही सिम्बॉल्स आहेत इकडे. टोटल किती आहेत हे? 256. 0 पासून चालू होतात, 255 ला शेवट आहे इकडे. जर तुम्ही परत अजून थोडस रिपीट केले, 300 पर्यंत चेक करूया म्हटलं तर रिपीट होतात ते. फॉर एक्झाम्पल इथे जर मी 300 केलं तर 256 हे आहेत. 300 केल्यानंतर काय होणार? रिपीट होणार ते, 0 पासूनचे परत रिपीट होणार. 256 नंतर बघा ना, 256 नंतर 255 हा शेवट झालता. 0 पासून 255 म्हणजे 256 झाले, बरोबर? हॅलो, Yes, sir. Yes, sir. 256 ला 0 आहे असं कन्सिडर करा. 257 ला 1 ची आस्की व्हॅल्यू रिपीट झाली. 258 ला 2 ची आस्की व्हॅल्यू रिपीट झाली. 259 ला 3 ची आस्की व्हॅल्यू जी काही आहे त्याचा सिम्बॉल जो आहे तो रिपीट झाला. येस, 260 म्हणजे 4 आहे. हॅलो, बरोबर का? Yes, sir. So total ASCII values are 256. It starts with 0 and it ends at 255. Now important thing for us to understand ASCII value of small a किती आहे हो? 97 कुठे दिसतं का बघा. ASCII value for small a is 97. Yes, sir. ASCII value for small a is 97. What is the ASCII value for capital A? 65. हा, मग हे कळतं का बघा आहे ना. कॅपिटल ए जर कोण वापरत असेल पासवर्ड मध्ये तर त्याची आस्की व्हॅल्यू वेगळी आहे, स्मॉल ए ची आस्की व्हॅल्यू वेगळी आहे. आणि ह्या आस्की व्हॅल्यूज वेगळ्या असल्यामुळे तुमचं कधी कधी लॉग इन होत नाही ना, रॉंग पासवर्ड वगैरे दाखवलं जातं. येतं का लक्षात? कॅपिटल ए हा वेगळा आहे आणि स्मॉल ए हा वेगळा आहे. का वेगळा आहे? तर त्यांच्या आस्की व्हॅल्यूज वेगळ्या आहेत. कॅपिटल ए ची आस्की व्हॅल्यू 65 असेल तर स्मॉल ए ची आस्की व्हॅल्यू 97 आहे. आणि मग तिथे बघा ना, स्मॉल ए पासून स्मॉल बी कंटिन्युअसली आहेत ते झेड पर्यंत. म्हणजे 97 जर स्मॉल ए ची आस्की व्हॅल्यू जर 97 असेल, 98 ही स्मॉल बी ची असणार आहे, 99 ही स्मॉल सी ची असणार आहे, स्मॉल डी साठी 100 ही आस्की व्हॅल्यू आहे, स्मॉल ई साठी 101 आस्की व्हॅल्यू आहे. असं करत करत झेड साठी किती आस्की व्हॅल्यू आहे? 122. येस, हॅलो, Yes, sir. 97 पासून चालू झालं स्मॉल लेटर्स, स्मॉल केस लेटर्स, आणि स्मॉल झेड म्हणजे 122 ला संपलं ते. 65 ला चालू झालं कॅपिटल ए आणि संपलं कुठे हो? झेड कुठे बघा, 90. हॅलो, झेड साठी किती आहे आस्की व्हॅल्यू? No. So 90 is the ASCII value for capital Z. ASCII value for capital A is 65. ASCII value for capital B is 66. बरोबर का? कॅपिटल बी साठीची आस्की व्हॅल्यू 66 आहे, कॅपिटल सी साठीची आस्की व्हॅल्यू 67 आहे. आस्की व्हॅल्यू म्हणजे इंटिजर नंबर आहेत, लक्षात घ्या. व्हॅल्यू आहे ती, आणि त्या प्रत्येक व्हॅल्यू साठी काहीतरी कॅरेक्टर असतं ना. ते काय कॅरेक्टर्स असतात ते आपण स्क्रीनवर दाखवलेले आहेत. इट मीन्स वी आर डिस्प्लेइंग ऑल आस्की व्हॅल्यूज विथ कॅरेक्टर्स. मग सुरुवातीला त्या इज इक्वल टूच्या आधी जो काही आहे ती आस्की व्हॅल्यू आहे, आणि इज इक्वल टूच्या नंतर जे काही कॅरेक्टर स्क्रीनवर दिसतोय, सिम्बॉल म्हणू आपण. सिम्बॉल किंवा कॅरेक्टर म्हणजे काय, एकतर स्पेशल डिजिट असेल किंवा तुमचा नंबर असेल किंवा स्पेशल सिम्बॉल्स असतील किंवा अल्फाबेट्स असतील, कॅपिटल ए टू कॅपिटल झेड, स्मॉल ए टू स्मॉल झेड. येस, हॅलो,
हॅलो, समजलं का? काय अडचण असेल तर विचारा. हॅलो, काय अडचण आहे का? नाही. जाऊया पुढे. Yes, sir. येस, फक्त मी सांगतो एक आपण प्रोग्राम लिहिणार आहोत छोटासा बरं का, समजून घेण्यासाठी. हाऊ आस्की व्हॅल्यूज कॅन बी युज्ड. ओके, कोणीतरी नोटबुक मध्ये लिहा. कॅपिटल ए ची आस्की व्हॅल्यू लिहा तिथे. किती? हॅलो, 65 लिहिलं का? Yes, sir. हा. कॅपिटल झेड ची आस्की व्हॅल्यू 90. कॅपिटल झेड ची आस्की व्हॅल्यू 90. Yes. त्याच्या पुढे नंबर्सला काय आस्की व्हॅल्यूज येतो? नंबर्स म्हणजे डिजिट्स. 0 to 9 डिजिट्स कुठे सापडतात का बघा. 0 to 9 जे डिजिट्स आहेत कॅरेक्टर्स मध्ये असतात, त्यांच्या आस्की व्हॅल्यूज कुठून चालू झालेले आहेत? दिसतंय का? 48. हा, लिहा तिथे आहे ना. 0 ची आस्की व्हॅल्यू 48 आहे. 0 कॅरेक्टर कॉन्स्टंट ची आस्की व्हॅल्यू 48 आहे. आणि शेवट 9 ची आस्की व्हॅल्यू 57 आहे. बरोबर? हॅलो, Yes, sir. आस्की व्हॅल्यू ऑफ 9 इज 57. त्याच पद्धतीने खाली शेवटची लाईन, जिकडे स्मॉल ए ची आस्की व्हॅल्यू 97 आणि 122 ला कॅपिटल झेड असं लिहा कुठेतरी. स्मॉल ए आस्की व्हॅल्यू फॉर स्मॉल ए इज 97. सगळ्यांनी लिहिलं तरी चालेल. आस्की व्हॅल्यू ऑफ स्मॉल झेड इज 122. लिहिलं काय? हॅलो, Yes, sir. Yes, sir. आता बरं का, ह्या आस्की व्हॅल्यूचा उपयोग करून सेव्ह ॲज 501.c प्रोग्राम लिहायचा आपल्याला. बघा कसला प्रोग्राम लिहायचा आहे. आपण कॅरेक्टर ch नावाचं एक कॅरेक्टर टाईपचं व्हेरिएबल घेतलेलं आहे. AC program to determine entered character, एंटर केलेलं कॅरेक्टर. ठीक आहे, एंटर्ड कॅरेक्टर इज uppercase letter or lowercase letter or digits or काय असणार अजून? स्पेशल सिम्बॉल. यस, आपल्याला असा प्रोग्राम लिहायचा आहे जिकडे आपण कॅरेक्टर एंटर करणार. एंटर केलेलं कॅरेक्टर हे अप्पर केस लेटर मधलं आहे का लोअर केस लेटर मधलं आहे का ते डिजिट आहे का स्पेशल सिम्बॉल आहे, हे आपल्याला दाखवायचं आहे बरं का. तर कसं लिहिलं जाणार बघा कोडिंग. प्रॉब्लेम कळला का? फॉर एक्झाम्पल स्मॉल ए टाकलं मी, तर मशीनने सांगायला पाहिजे तुम्ही टाकलेलं कॅरेक्टर हे लोअर केस लेटर आहे. हॅलो, जर मी कॅपिटल पी टाकलं तर त्यांनी सांगायला पाहिजे की तुम्ही टाकलेलं कॅरेक्टर हे अप्पर केस लेटर आहे, म्हणजे कॅपिटल लेटर आहे. समजा तुम्ही टाकलेलं कॅरेक्टर हे 0 to 9 टाकलं तर मशीनने सांगायला पाहिजे की तुम्ही टाकलेलं हे डिजिट आहे. हॅलो, आणि हे सोडून तुम्ही काय टाकलं तर ते स्पेशल सिम्बॉल असणार. येस, हॅलो, विचार करा. समजलं का काय म्हणलं? प्लीज एंटर सिंगल कॅरेक्टर
हाऊ वी कॅन एंटर सिंगल कॅरेक्टर थ्रू कीबोर्ड स्कॅनएफ %C असणार कॅरेक्टर साठी $CH printf ने आपण एंटर केलेलं कॅरेक्टर स्क्रीनवर दाखवूया एंटर्ड कॅरेक्टर इज इक्वल टू %C, CH F2 यस अर्ध प्रोग्राम लिहिला बघा समजा मी स्मॉल s टाकलं तर त्यांनी सांगायला पाहिजे की यू हॅव एंटर्ड लोअर केस कॅरेक्टर हॅलो Yes, sir. जर कोणी कॅपिटल लेटर टाकलं तर त्यांनी सांगायला पाहिजे की यू हॅव एंटर्ड आणि कॅपिटल किंवा अप्पर केस लेटर किंवा कॅपिटल लेटर तुम्ही एंटर केलं असं सांगायला पाहिजे. सपोज यू विल एंटर एनी डिजिट फ्रॉम 0 to 9 देन मशीन शुड डिस्प्ले यू हॅव एंटर्ड डिजिट. तुम्ही डिजिट टाकलेलं हे सांगायला पाहिजे. जर कोणी स्पेशल सिम्बॉल टाकला फॉर एक्झाम्पल कोणी स्टार टाकलं आहे स्टार तर त्यांनी सांगायला पाहिजे की यू हॅव एंटर्ड स्पेशल कॅरेक्टर अँड यू हॅव एंटर्ड स्पेशल सिम्बॉल. येतं का लक्षात? कॅरेक्टर सेटचा प्रोग्राम आहे हा बघा. मग कसं लिहिणार इफ सांगा कोण सांगेल? जर आपण आस्की व्हॅल्यूचा विचार केला तर ते आस्की व्हॅल्यू ह्या 2 कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करू शकू बरं का. पहिली कॅटेगरी म्हणजे एक तर ते अल्फाबेट असेल मग अल्फाबेट मध्ये 2 टाईप आले अप्पर केस लोअर केस आले आणि डिजिट्स येस. आणि तिसरी जी कॅटेगरी असेल ती स्पेशल सिम्बॉलची. मग इथे कसं लिहिलं बघा CH इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सांगा कॅपिटल ए ची आस्की व्हॅल्यू हॅलो यस CH इज लेस दॅन ऑर इक्वल टू 90. ही पहिली लॉजिकल कंडिशन जी काय सांगेल तुमचं कॅरेक्टर हे सांगा कॅपिटल लेटर मध्ये आहे असं सांगेल. येस हॅलो किंवा सांगा आता CH इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मला वाटतं 97 होतं अँड CH इज लेस दॅन ऑर इक्वल टू सांगा 122 यस. Yes. ह्या दोन्ही कंडिशन पैकी एक जरी कंडिशन ट्रू झाली तर तो आतमध्ये येईल. मग आतमध्ये काय करतोय आपण अजून एक इफ स्टेटमेंट वापरतोय नेस्टेड इफ एल्स आणि हे कॉपी करून कंट्रोल इन्सर्ट कॉपी शिफ्ट इन्सर्ट पेस्ट कंट्रोल इन्सर्ट कॉपी शिफ्ट इन्सर्ट पेस्ट इल्स डायरेक्ट त्याच्या आतमधलं आहे असं आहे. सांगा वरची कंडिशन ट्रू झाली तर 100% कसं लिहिणार तिकडे printf /n %C इज कसला असणार ते अप्पर केस किंवा कॅपिटल लेटर आणि ही कंडिशन फॉल झाली तर 100% दुसरी कंडिशन ट्रू होत असणार आहे. त्यावेळेस कंट्रोल इन्सर्ट कॉपी शिफ्ट इन्सर्ट पेस्ट इथं काय लिहिलं जाणार हॅलो लोअर केस लेटर एवढंच लिहू आपण बघा ना एवढंच Yes, sir. एक्झिक्यूट करून बघू. आपण कॅपिटल लेटर साठीच कोडिंग लिहिलेलं आहे म्हणजे कॅपिटल ए जर टाकला तर तो तिकडे दाखवणार एंटर्ड कॅरेक्टर इज कॅपिटल ए अँड कॅपिटल ए इज मशीन सांगणार तिकडे कॅपिटल ए हे कॅपिटल लेटर आहे. ए इज अप्पर केस और कॅपिटल लेटर. हॅलो येतं का लक्षात? Yes, sir.
कॅपिटल ए टू कॅपिटल झेड आहे ना, कुठलं पण टाका, कॅपिटल टाका तरच दाखवणार ते आहे ना, झेड इज अप्पर केस ऑर कॅपिटल लेटर्स. ठीक आहे. त्याच पद्धतीने कॅपिटल यू टाकलं तरी पण ते दाखवणार यू इज अप्पर केस लेटर. जर स्मॉल केस लेटर टाकलं तर नाही दाखवणार, कारण की त्याची कंडिशन अजून लिहिलेली नाहीये. काय दाखवतो बघा, झेड इज लोअर केस, लोअर लिहिलंय काय आपण, लिहिलंय मला वाटतं ना, लोअर केस लेटर्स. येस, Yes, sir. समजलं का? स्मॉल केस लेटर टाकलं तर तो दाखवणार क्यू इज लोअर केस लेटर, आणि कॅपिटल लेटर टाकलं तर कॅपिटल लेटर आहे म्हणून दाखवणार. अलग लक्षात? त्याच पद्धतीने आता डिजिट साठी लिहायचं, कसं लिहिणं सांगा. पहिली कंडिशन जी होती आपली ती अप्पर केस लेटर आणि लोअर केस लेटर साठी लिहिली. दुसरी जी कंडिशन असेल ती आता आपण कशासाठी लिहितोय, डिजिट साठी लिहितोय. सांगा मग. CH इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किती, 45. 48, sir. झिरोला किती आहे आस्की व्हॅल्यू? 48. हॅलो, लिहिली का कोणी वहीमध्ये झिरोची आस्की व्हॅल्यू? 48. ठीक आहे, 48. CH इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 48, CH इज लेस दॅन ऑर इक्वल टू शेवटची व्हॅल्यू 57. 97. इथे काय येणार बघा, प्रिंट एफ स्लॅश एन %C इज डिजिट. आणि ही ते दुसरी पण कंडिशन फॉल झाली तर 100% ते कॅरेक्टर काय असणार हो. हॅलो हॅलो हॅलो, स्पेशल सिम्बॉल. येस, बघा आता, जर आपण डिजिट टाकलं तर ते सांगणार आहे 3 इज डिजिट. हॅलो, ओके. आणि जर कुठला स्पेशल सिम्बॉल टाकला, एम्परसाइन टाकलं तर हा स्पेशल सिम्बॉल मध्ये मोडतं. मशीन सांगणार आहे अँड इज स्पेशल सिम्बॉल. हॅलो हॅलो, Yes, sir. कळलं का बघा. कॅपिटल लेटर टाकलं तर ते सांगणार कॅपिटल लेटर आहे. आपण कॅरेक्टर एंटर करतोय सिंगल कॅरेक्टर, लक्षात घ्या. स्मॉल क्यू टाकला तर तो सांगणार स्मॉल केस लेटर आहे किंवा लोअर केस लेटर आहे. मला वाटतं इथं मेसेज चुकला आहे ना. कॅपिटल लेटर लोअर केसला आपण काय म्हणतो, स्मॉल केस लेटर्स. कॅपिटलच्या विरुद्ध काय, स्मॉल केस Yes, sir. किंवा लोअर केस. स्मॉल केस. क्यू इज लोअर केस और स्मॉल केस लेटर. ठीक आहे. आणि डिजिट जर टाकले 0 to 9 तर ते डिजिट दाखवेल. आणि जर तुम्ही कुठला स्पेशल सिम्बॉल टाकला तर तो स्पेशल सिम्बॉल आहे म्हणून सांगेल. कळलं का प्रोग्राम कसा लिहिला आस्की व्हॅल्यूचा उपयोग करून. हॅलो, येस. Yes, sir. ठीक, सेव्ह करू आपण, पुढे जाऊया. Alt F, save as 502.c. आपण हा प्रोग्राम बघितला होता कुठला, 1 2 3 4 5, बरोबर का. हॅलो, हा पॅटर्नचा प्रोग्राम बघितला होता. येस येस. Yes, sir.
चला इथे लॉजिक आठवतं का बघा. नेस्टेड फॉर लूप, आउटर फॉर लूप कशासाठी? नंबर ऑफ रोज साठी, आय आणि जे. I is less than or equal to 5, I plus plus, j is equal to 1, j is less than or equal to I मला वाटतं j plus plus, printf star एक blank space सोडून, and after completion of inner for loop and before completing outer for loop, very important statement we will have to mention, that is printf backslash n. Yes, खालच्या लाईनला नवीन रोला डिस्प्ले होण्यासाठी रन करू आपण. असं काहीतरी पॅटर्न दिसेल. दिसला का? Yes, sir. समजा आता बरं का, आपल्याला इथे एक इंटिजर टाईपचं व्हेरिएबल घेतलं ch ची व्हॅल्यू 3 दिली बघा, आणि मी इथे काय लिहिलं, स्टारच्या ऐवजी असा पण पॅटर्न जर विचारला तर आपल्याला यायला पाहिजे %c कॉमा ASCII व्हॅल्यूज माहित पाहिजे, आणि सिम्बॉलचा ASCII व्हॅल्यू तो पहिला जो प्रोग्राम होता आहे ना 0 to 55 वाला, तो एक्झिक्यूट करून ASCII व्हॅल्यूजच्या साठी कुठले सिम्बॉल्स आहेत तो बघूनच आपल्याला हा लिहिता येतो बरं का. ch कसा दिसेल हो पॅटर्न? यस, हॅलो. Yes, sir. म्हणजे हार्ट शेप इन्स्टेड ऑफ स्टार आहे, वी वॉन्टेड टू डिस्प्ले पॅटर्न ऑफ हार्ट शेप. तिकडे छोटे छोटे हार्ट्स एकत्र येऊन स्टारच्या ऐवजी ते हार्ट आला आहे. जर तुम्ही ASCII व्हॅल्यू चेंज केली, जर इथे 4 केलं तर काय दिसेल? डायमंड. यस, हॅलो. Yes, sir. ह्यात मग असं पण करता येईल बरं का, ch ची व्हॅल्यू जी आहे ना, दॅट वी कॅन व्हॅरी आहे ना फ्रॉम 1 to 0 to 256, म्हणजे असं फॉर ही फॉर लूप कशासाठी आहे? ch च्या व्हॅल्यूज व्हॅरी करण्यासाठीची फॉर लूप. इथे 4 न देता ch इज इक्वल टू 0 पासून चालू होऊन ch इज लेस दॅन ऑर इक्वल टू 255 256 आहेत ch प्लस प्लस. तर तो काय करणार, प्रत्येक ASCII व्हॅल्यू साठीचा पॅटर्न स्क्रीनवर दाखवणार. F2 सेव्ह केलं, ह्याला सेव्ह ॲज. आता त्याचा स्पीड फास्ट आहे, एवढा फास्ट आहे तो फटाफट दाखवून रिकामा होणार. हॅलो. यस, Yes, sir. जर त्याला डिले वापरला include dos.h, तो डिले आपला पॅटर्न डिस्प्ले झाल्यावर अर्धा सेकंडचा डिले दिला आहे, किंवा थोडासा 100 मिली सेकंडचा देऊ, फास्ट व्हायला पाहिजे, आपल्याकडे वेळ कमी आहे. 100 मिली सेकंडचा डिले दिला, F2 सेव्ह केला ना बघा. येतं का लक्षात? हॅलो. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. 256 पर्यंत आल्यानंतर ते थांबेल. कळलं का हे काय केलं? हॅलो. आणि बरं का, हे एका खाली एक पॅटर्न दिसतात, एका खाली एक. मला त्याच जागेवरती पॅटर्न दाखवायचे असतील तर हे जे CLR SCR आहे ते CLR SCR बरं का, मी कुठे लिहितोय बघा ना, इथे लिहिलं, इथे इथून कॉपी केलं, कंट्रोल इन्सर्ट कॉपी. डिले झाल्यानंतर म्हणजे तो पॅटर्न दाखवल्यानंतर त्यांनी इमिजिएट क्लिअर करायला पाहिजे, पॅटर्न तो क्लिअर करायला पाहिजे. डिले झाल्यानंतर पॅटर्न दाखवणार आधी तो,
दाखवलेला पॅटर्नला 100 मिली सेकंडचा डिले आणि मग क्लिअर होणार आणि त्याच जागेवरती दुसरा पॅटर्न येतं का लक्षात बघा ना. CLR SCR इथं वापरलं मी रन करतोय. हॅलो यस समजतंय का? Yes, sir. याला स्पीड थोडासा कमी जास्त करून तुम्ही एक्झिक्यूट करून बघू शकता. नो इश्यूज. So have you understood what is meant by ASCII value and how these ASCII values will help us to display different kinds of patterns, and if you wanted to develop any kind of graphical user interface, that is also possible with the help of ASCII values. Hello, yes. समजलं का? आलं का लक्षात काय काय केलं बघा. आपल्याकडे किती मिनिटं आहेत अजून? 13 मिनिटे आहेत. यस Yes, sir. save as 503.c. मला आता बरं का आपला पिरामिडचा पॅटर्न डिस्प्ले करायचा. फॉर एक्झाम्पल हे फॉर लूप लागणार बरं का. हे असंच ठेवूया आपण. बाकीचं जे नको आहे ते काढूया. इथे स्टार होता आपला F2 आणि रन केलं तर हे असं काहीतरी दिसते. बॅकस्लॅश उडवलं आहे. printf बॅकस्लॅश यस. हॅलो बरोबर. Yes, sir. म्हणजे हा पॅटर्न जर आपल्याकडं हा पॅटर्न आपल्याला मिळवता आला तर आपल्याला पिरामिड मिळवता येतो. हे मागच्या लेक्चरला आपण डिस्कस केलं तर हा पॅटर्न म्हणजे हा पॅटर्न आहे. कसा बघा 1 2 3 4 5 आणि प्रत्येक मला वाटतं स्टारच्या मध्ये एक स्पेस आहे. लॉजिक बघा समजतं काय. प्रत्येक स्टारच्या मध्ये एक स्पेस दिली. त्याच्यानंतर पहिल्या स्टारला जर 5 ब्लँक स्पेसेस सोडल्या गेल्या आहे ना 1 2 3 4 5 नंतरच्या ज्या काही दुसऱ्या रो मधल्या 2 स्टार्स आहेत त्याच्या आधी जर 4 ब्लँक स्पेसेस सोडल्या गेल्या 1 2 3 4 नंतर तिसऱ्या रो मध्ये 3 ब्लँक स्पेसेस जर सोडल्या गेल्या 1 2 3 चौथ्या रो मध्ये 2 ब्लँक स्पेसेस सोडल्या गेल्या 1 2 आणि पाचव्या रो मध्ये एकच ब्लँक स्पेस सोडली गेली तर मला वाटतं पिरामिड भेटतो. यस हॅलो बरोबर का? येस सर. मग आपल्याला फक्त आता लॉजिक असं लिहायचं आहे की ब्लँक स्पेसेस सोडण्याचं लॉजिक लिहायचं आहे. आपण इथपर्यंत आलो. पहिल्या रो मधल्या स्टारच्या आधी आपण जर 5 ब्लँक स्पेसेस सोडता आले आपल्याला दुसऱ्या रो मध्ये जर त्या ब्लँक स्पेसेस कमी करून 4 ब्लँक स्पेसेस सोडता आल्या नंतर 3 नंतर 2 आणि 1 अशा पद्धतीने ब्लँक स्पेसेस कमी जर करत नेल्या तर आपल्याला हा पॅटर्न जो आहे तो पिरामिड मध्ये कन्वर्ट होईल. मग त्याच्यासाठी बघा ना कसं लॉजिक वापरलं. के जो आहे के नावाचा एक इंटिजर टाईपचा व्हेरिएबल घेतला आणि आता इथे तो स्टार डिस्प्ले करतो. बरोबर का? हॅलो रो मधले स्टार डिस्प्ले करण्याची ही फॉर लूप आहे. येस हॅलो येस सर. मग ह्याच्या आधी एक फॉर लूप टाकली जी के ची असेल. विचार करा के ची असेल ती आणि के ला तिथे सांगितलं आहे ना माहिती आय जर 1 असेल तर के ला मी काय केलं जो इथे रोचा आकडा आहे 5 तो आकडा के ला दिला. म्हणजे काय केलं बघा के इज इक्वल टू 5 लिहिलं सेमिकोलन के इज मोठा असणार आहे तो आय पेक्षा के इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जर मी विचार करा आय लिहिलं इथे आणि के ची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस एक एकनी कमी केली तर काय होणार हो पहिल्या एक्झिक्युशन मध्ये आय ची व्हॅल्यू किती असणार. हॅलो आणि इथे printf एक ब्लँक स्पेस सोडला. विचार करा आय ची व्हॅल्यू 1 असणार त्यावेळेस पहिल्या रो मध्ये आपण असणार
आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू फाय ट्रू होऊन आतमध्ये येणार तो, ह्या फॉर लूप मध्ये येणार, ह्या फॉर लूप मध्ये आल्यानंतर के ची व्हॅल्यू 5 असणार, 5 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आय ची व्हॅल्यू 1 असणार, म्हणजे 5 पासून 1 पर्यंत म्हणजे इथे एक ब्लँक स्पेस सोडले तो ही जी फॉर लूप आहे ही किती वेळा एक्झिक्यूट होईल? हॅलो, 5 टाइम्स. का तर आय ची व्हॅल्यू 1 आहे, के ची व्हॅल्यू 5 आहे, 5 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 ट्रू होणार, नंतर परत के मायनस मायनस मुळे के ची व्हॅल्यू 4 होणार, 4 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 ट्रू होणार. अशा 5 पासून 1 पर्यंतच्या ब्लँक स्पेसेस म्हणजे 5 ब्लँक स्पेसेस पहिल्या रो मधल्या स्टारच्या आधी सोडल्या जाणार. नंतर मग तो काय करणार, ही फॉर लूप एक्झिक्यूट होणार. ही नेस्टेड नाहीये, लक्षात घ्या. ह्याच्या आतमध्ये 2 फॉर लूप आलेले आहेत. येस, हॅलो, ह्या बाहेरच्या फॉर लूपच्या आतमध्ये 2 फॉर लूप आलेले आहेत. ही जी फॉर लूप आहे ती ब्लँक स्पेसेस सोडण्यासाठीची फॉर लूप आपण टाकलेली आहे आतमध्ये के लूपिंग व्हेरिएबल यूज करून. हॅलो, ओके. Yes, sir. आणि ही जी फॉर लूप आहे ती आपली नंबर ऑफ रोज डिस्प्ले करण्यासाठीची आहे. मग पहिल्या रो मध्ये जे इज इक्वल टू 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1 लॉजिकल कंडिशन ट्रू झाल्यामुळे पहिला स्टार दाखवला जाणार, जे ची व्हॅल्यू 1 ने वाढणार, जे ची व्हॅल्यू 2 होणार, आय मात्र 1 आहे, ही लॉजिकल कंडिशन फॉल्स होणार, एकच स्टार दाखवला जाणार. पण त्या एक स्टार दाखवण्याच्या आधी ही फॉर लूप एक्झिक्यूट होणार. ही फॉर लूप एक्झिक्यूट होताना के ची व्हॅल्यू 5 पासून 5 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आय ची व्हॅल्यू 1 पर्यंत, म्हणजे ही फॉर लूप 5 वेळा एक्झिक्यूट झाल्यामुळे पहिल्या स्टारच्या आधी 5 ब्लँक स्पेसेस सोडल्या जाणार. कळलं काय? हॅलो. त्याच्यानंतर बॅकस्लॅश एन मुळे तो खालच्या लाईनला येणार, दुसऱ्या रो मध्ये गेल्यानंतर आय ची व्हॅल्यू 2 होणार. लक्षात घ्या ना, आय ची व्हॅल्यू 2 होणार. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 लॉजिकल कंडिशन बाहेरची आउटर फॉर लूप आहे ती ट्रू होणार, आतमध्ये येणार तो इथे. के ची व्हॅल्यू 5च आहे, के इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आय ची व्हॅल्यू मात्र आता किती झाली हो? 2 झाली. हॅलो. त्याच्यामुळे 5 4 3 2 असे किती ब्लँक स्पेसेस सोडणार तो? 5 पासून 2 पर्यंत. हॅलो. ह्याला जर विचार नाही केला तर समजणार नाही बरं का. हे येतं का लक्षात? येस सर. जे विचार करतात आहेत त्यांनाच आता समजणार आहे इथून पुढे. जे विचार नाहीत करत त्यांनी इकडे लेक्चर अटेंड नाही केले तरी चालतील मला वाटतं. रिस्पॉन्सेस द्या ना तिकडे. आय ची व्हॅल्यू जी आहे ती पहिल्या इटरेशन मध्ये 1 असते, त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशनने ऐका ते. नंतरच्या इटरेशन मध्ये आय ची व्हॅल्यू 2 होणार, 5 पासून 2 पर्यंत. 5 पासून 2 पर्यंत म्हणजे मोजा तिकडे, 5 4 3 2 म्हणजे 4 वेळा एक्झिक्यूट होणार. ही फॉर लूप जी आहे ती 4 वेळा एक्झिक्यूट होणार. ह्या फॉर लूप मध्ये एक ब्लँक स्पेस टाकलाय म्हणजे 4 ब्लँक स्पेसेस सोडले जाणार. हॅलो. दुसऱ्या इटरेशनला, दुसऱ्या इटरेशन मध्ये ऍक्च्युली आपण 2 स्टार दाखवतोय, त्या 2 स्टारच्या आधी 4 ब्लँक स्पेसेस सोडले जाणार. येते का लक्षात? पहिल्या स्टारच्या आधी 5 ब्लँक स्पेसेस सोडले जाणार. ते कुणामुळे सोडले चाललेत? के च्या फॉर लूप मुळे. हॅलो. येस. येस सर. Yes, sir. मी रन करतोय, मला वाटतं टाइम आपला बरं का किती राहिला बघा ना, 5 मिनिट्स आहेत. रन करूया, आपल्याला पिरामिड दिसला का? येस सर. कसं लॉजिक आहे काय समजलं का बघा. आहे ना, ज्याला विचार करता येतो बरं का थोडस त्यांनी विचार करा आणि हे समजून घ्या. ही जी फॉर लूप आहे, ही जी फॉर लूप आहे इथे लिहू आपण टू पुट म्हणूया ब्लँक स्पेसेस बिफोर स्टार. त्या स्टारच्या आधी ब्लँक स्पेसेस सोडल्या गेल्या पाहिजेत लॉजिक नुसार, त्याच्यासाठीची वापरलेली फॉर लूप आहे. आणि ही जी फॉर लूप आहे ही कशासाठी आहे? आपले स्टार्स डिस्प्ले करण्यासाठी. येस. Yes, sir. मग समजा तिकडे त्यांनी विचारलं ना नंबर ऑफ रोज एंटर करा, तर जनरलाइज्ड प्रोग्राम हा असा होणार. नंबर ऑफ रोज साठी आर वापरू, प्रिंट एफ /n प्लीज एंटर नंबर ऑफ रोज. हाऊ वी कॅन एंटर नंबर ऑफ रोज थ्रू कीबोर्ड? scanf %d, ampersand r.
आणि जिथे 5 लिहिलंय तिथे काय होणार हो? आर येणार. येस, विचार करा, विचार करा. F2 सेव्ह, रन. आता तो आपल्याकडनं नंबर ऑफ रोज घेणार. जर मी 3 टाकलं तर 3 रो साठीचा पिरामिड दाखवला जाणार. हॅलो, Yes, sir. जर मी 5 टाकलं तर 5 रो साठीचा पिरामिड दाखवला जाणार. जर मी 7 टाकलं तर 7 रो साठीचा पिरामिड दाखवला जाणार. हॅलो, Yes, sir. आपण जनरलाइज्ड प्रोग्राम लिहिला. नंबर ऑफ रोज वी हॅव ऍडेड, आर नावाचं व्हेरिएबल घेतला आणि इथे जिथं जिथं 5 लिहिलं तिथं आपण जनरलाइज्ड केलं. आर ची व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू टाकली. तेवढे रोज पाहिजेत आपल्याला म्हणून इथे आर आलं, इथं आर आलं. बाकी सगळीकडे आहे तसं लॉजिक आहे. आणि आपल्याला काय भेटतं बघा ना, 10 टाकलं तर 10 रोचा पिरामिड भेटेल. ओके. हॅलो, Yes, sir. Yes. आता ह्याच्यामध्ये डिले जर वापरलं आणि जर काही कॅरेक्टर्स वेगळे करायचे असतील, वेगवेगळे पिरामिड दाखवायचे असतील तर सेव्ह ॲज मागाशी सारखं लॉजिक 504.c. इथे केलं काय, एक ch नावाचा इंटिजर टाईपचा व्हेरिएबल घेतला बघा. ch आणि इथून इथपर्यंतची जी काही फॉर लूप आहे ती सारखी एक्झिक्यूट वेगवेगळ्या कॅरेक्टर साठी व्हायला पाहिजे म्हणून त्याला ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट टाकले. फॉर लूप मध्ये ch ची व्हॅल्यू 0 पासून ch इज लेस दॅन ऑर इक्वल टू 255 टोटल आस्की व्हॅल्यू तिथपर्यंत ch++. प्रत्येक वेळेस ch ची व्हॅल्यू एक वाढवली आणि या स्टारच्या जागेवरती काय केला, तो कॅरेक्टर दाखवायचा आपल्याला स्क्रीनवरती. %c कॉमा कुणाची व्हॅल्यू, तर ch ची व्हॅल्यू. असं लिहिल्यानंतर आता जर रन केलं फास्ट तर तो सगळे पिरामिड विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड दाखवेल स्क्रीनवर. त्याचा स्पीड जास्त आहे. बघा आपल्याला 5 रोचा पिरामिड दाखवायचे तर वेगवेगळ्या आस्की व्हॅल्यूज घेऊन त्यांनी फास्ट दाखवून टाकले सगळे. त्याला जर डिले दिला आपण, $.h लिहिलेलंच आहे, फक्त मला वाटतं डिले. आता तो कुठे ऍड करायचा हा छोटासा प्रश्न आहे. जर तो डिले इथे ऍड केला, मी इथे विचार करा, इथे जर ऍड केला तर पहिला पिरामिड दाखवल्यानंतर तो डिले लागणार. डिले ऑफ 100 मिलीसेकंड करू फास्ट. येस. हॅलो. Yes, sir. तर वेगवेगळ्या आस्की व्हॅल्यू साठीचे पिरामिड्स दाखवले जातील मशीन कडून. आणि आपण 5 एकदाच टाकलेला आहे ना, 5 रो साठी तो 256 पिरामिड आहे. स्क्रीनवर डिस्प्ले करेल वेगवेगळ्या आस्की व्हॅल्यूज घेऊन. ठीक आहे. तर हा एक झाला. आणि त्याच्यानंतर हाच डिले बर का, विचार करा, हाच डिले इथून काढून कंट्रोल इन्सर्ट कॉपी, तो जर स्टारच्या आधी दिला तर विचार करा, थोडासा स्पीड वाढवतोय मी आणि 256 ऐवजी काय करूया, इकडे 10 घेऊया. 10 पिरामिड दाखवायचे मला, कारण की बराच काय टाइम जाईल. तर तो प्रत्येक रोला डिले लागेल. विचार करा, प्रत्येक रोला डिले लागेल म्हणजे असं काहीतरी दिसेल. संपलं ते. आपण स्पीड जास्त ठेवल्यामुळे रोला डिले लागेल. आपण इकडे 1 सेकंडचा डिले ठेवूया. रोला डिले लागेल. येतं का लक्षात? हॅलो. Yes, sir. रोला डिले लागेल. प्रत्येक रोला डिले लागेल. लागला का बघा, रोला डिले. Yes, sir. रोला नाही, मला वाटतं प्रत्येक सिम्बॉलला डिले लागलेला आहे. रोला डिले नाही लागला. हॅलो. येस. अख्खी रो नाही येत आहे, प्रत्येक कॅरेक्टर एक एकदा येतोय. हॅलो. येस. विचार Yes, करा. sir. Yes, sir. Yes, sir. रोला डिले कधी लागेल? मला वाटतं इनर फॉर लूपच्या बाहेर जर डिले लावला तर तो रोला डिले लागेल. विचार करा. म्हणजे कुठे, मला वाटतं ते अजून छापत बसलं बरं का, वेळ आपल्याकडे.
कधी संपते आता काय माहित बघा. थांबूया थोडंसं फास्ट. हा जर इथून काढला कंट्रोल इन्सर्ट डिलीट आणि इथे दिला इथे, तर रोला डिले लागणार. येस, मगाशी प्रत्येक कॅरेक्टरला डिले लागला बघा ना फास्ट. आता रोला डिले लागला. हॅलो, येस, अख्ख्या रोला डिले लागला, अख्ख्या रोला. हॅलो, Yes, sir. Yes, sir. हे समजून घ्या. थांबतोय आपण इकडे. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. आय होप यू हॅव अंडरस्टूड. आणि हे प्रोग्राम्स वगैरे शेअर करतोय मी त्या आपल्या नोट्स मध्ये, बघा तिकडे. काय अडचण असेल विचारत चला. थँक्यू व्हेरी मच.